मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांसमोर या ठिकाणी आले आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आता मराठा मोर्चात सर्व जे आमदार आहेत ते सामील होत आहेत। काय भूमिका आहे शिवसेनेची, कारण शिवसेना देखील सत्तेत आहे। हे शिवसेना कायम मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता पाठीशी उभी राहिली आहे। सर्व समाजाचं आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेवर ठाम राहून आज आदरणीय गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मराठा समाजाला न्याय मिळावा याच्याकरता हे आंदोलन सुरू केलेलं आहे। तुम्ही सत्तेत आहे पण अजूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेना सत्ताधारी पक्ष म्हणून काय भूमिका या ठिकाणी? शिवसेना सत्तेत असली तरी सुद्धा जेव्हा जनतेचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा उद्धव ठाकरे साहेब जनतेच्या बाजूची भूमिका घेत असतात आणि म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। पक्षप्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे। इतर कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे। ही पक्षप्रमुखांची भूमिका स्पष्टपणे त्यांनी मांडलेली, तीच भूमिका शिवसेनेची आहे। सर्व आमदार जे आहेत ते मराठा समाजाच्या मोर्चात या ठिकाणी सहभागी होणार आहेत का? हा, बिलकुल सुरुवातीपासून मराठा समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आहे आणि आजच्या मोर्चामध्ये देखील पूर्णपणे शिवसेना सहभागी आहे। या संपूर्ण आंदोलनामध्ये शिवसेनेचे सर्व आमदार सहभागी होतात आणि आता घोषणाबाजी करत संपूर्ण आमदार जे आहेत शिवसेनेचे हे आता मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणाहून 0 मैल या ठिकाणी जात आहेत। सभागृहात आम्ही या संपूर्ण मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, नागपूर।